नमस्कार, मी लोचन पागदरे, टॅक्सी चालक प्रतिनिधी. मी सरकारला एक प्रश्न विचारतो, की त्यांनी ऑटो रिक्षा टॅक्सी चालकावरती ग्रामीण भागातील जे इको गाड्या आहेत, त्यांना GPRSची सक्ती केली आहे. तर ती सक्ती का आहे? ती सक्ती करायचं कारण काय आहे? जर तुमचं म्हणणं असं असेल, की त्यामुळे क्राईम आहे, तो बऱ्याच प्रमाणात थांबवता येईल. त्याच्यामध्ये दिलेले पॅनिक बटन दाबल्यानंतर एक पोलीस स्टेशनला संदेश जातो आणि त्या संदेशाद्वारे पोलिसांना कळते, की ह्या ठिकाणी जी गाडी आहे त्या लोकेशनवरती क्राईम होत आहे आणि पोलीस तिकडे पोचतात. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, की सरकारने पॅनिक बटन आणि GPRS लावायला इको गाड्यांवरती सक्ती केलेली आहे. परंतु ग्रामीण भागात तसं काही पोर्टलच तयार नाही आहे, की ज्यांनी पॅनिक बटन दाबल्यानंतर तो संदेश पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचेल आणि त्याचा फायदा क्राईम होऊ नये म्हणून वापर केला जाईल. असं असताना सरकार इको रिक्षावाल्यावरती GPRS बसवण्याची सक्ती का करते? ह्याचं उत्तर सरकारने आम्हाला द्यावं. जर घरामध्ये वीजच नसेल आणि AC बसवायला सांगतील, तर त्या ACचा काय उपयोग होणार? पहिल्यांदा तुम्ही पोर्टल तयार करून द्या, तशी सिस्टम तयार करा, त्यानंतर हा कायदा राबवा. पुन्हा GPRS हे आम्हाला मुबलक दरामध्ये, कमीत कमी दरामध्ये 1,500 ते 2,000च्या दरामध्ये आम्हाला उपलब्ध करून घ्या. हे सर्व आम्हाला जिथपर्यंत उपलब्ध करून देत नाही, तोपर्यंत आम्हाला GPRS लावण्याची सक्ती करण्यात येऊ नये. आणि ह्या केलेल्या GPRS सक्तीला मी जाहीरपणे विरोध करतो. मी एक नागरिक, टॅक्सी चालक यांचा प्रतिनिधी म्हणून या गोष्टीचा मी जाहीर विरोध करतो.